मी शिकवत होतो 30 वर्ष महाविद्यालयात. सगळी तरुण पोरं टुकू 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 मुलींच्याकडे बघायची. चालल्या मुलीकडे बघायची. मी असं पकडायचो त्याला. का रे बघतो तू? का बघतो? त्या मुलीला थांबवलं. बोल याच्याशी, बोल तिच्याशी. तुझ्या बहिणीशी बोलताना तो म्हणतो नाही मला थरथर काप होतो तिच्याशी बोलताना. अरे तुझा थरथर काप होतो, बहिणीशी बोलताना नाही नाही थरथर काप होत. मग जसं आपण आपल्या बहिणीशीच बोलतोय असं बोलणं तिच्याशी, ती तुझी मैत्रीण होईल. काम वासनेकडे अतिशय वाईट दृष्टीनं बघितल्याचे अनेक दुष्परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. तो जगतो कशासाठी? कशासाठी जगतो? जगायचं असतं माणसाला. माणूस आणि प्राणी याच्यात फरक आहे. इतर प्राणी जगतात, ते खातात पितात, जसं तुमच्याकडे कुत्री पाळलेली असतात, मस्तपैकी लोळतात. भूक लागली की लोंढा गोळी देतात आणि एकदा पोट भरलं की झोपतात. प्राण्याच्या आणि माणसाच्या दोनच गरजा आहेत मुख्य. हे सगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलं, फ्रॉइडनी मांडलं, मार्क्सनी पण मांडलं. कोणत्या दोन गरजा आहेत? एक गरज आहे भूक, जिवंत राहण्यासाठी, आणि दुसरी आहे कामवासनेची पूर्ती, नवनिर्माणाच्यासाठी. आपल्याकडे कामवासनेकडे फार वाईट दृष्टीने बघितले भारतीयांनी. म्हणून भारतीय लोक त्या मानाने, जगाच्या मानाने अतिशय अनैतिक आहे. भारतामध्ये वेश्यांची संख्या जर मोजली आज आपण, आणि एका वेश्येकडे जर दिवसातून 4 माणसं जात असतील तर 1/4 माणसं आपल्या देशातली ही वेश्यागमन करणारी दिसतात, असे रिपोर्ट आहे. कुठल्या तोंडाने म्हणतो आपण की आपली संस्कृती फार श्रेष्ठ आहे म्हणून? कुठल्या तोंडाने म्हणतो आपण की भारतीय माणूस फार नैतिक आहे म्हणून? तेव्हा हे खरं नाही. कारण कामवासनेकडे माणसाने मोकळेपणानं बघितलं पाहिजे. मी शिकवत होतो 30 वर्ष महाविद्यालयात. सगळी तरुण पोरं टुकू 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 मुलींच्याकडे बघायची. चालल्या मुलीकडे बघायची. मी असं पकडायचो त्याला. का रे बघतो तू? का बघतो? त्या मुलीला थांबवलं. बोल याच्याशी, बोल तिच्याशी. तुझ्या बहिणीशी बोलताना तो म्हणतो नाही मला थरथर काप होतो तिच्याशी बोलताना. अरे तुझा थरथर काप होतो, बहिणीशी बोलताना नाही नाही थरथर काप होत. मग जसं आपण आपल्या बहिणीशीच बोलतोय असं बोलणं तिच्याशी, ती तुझी मैत्रीण होईल. काम वासनेकडे अतिशय वाईट दृष्टीनं बघितल्याचे अनेक दुष्परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. आत्ताच मध्यंतरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका मुलीने प्रबंध लिहिला, प्रॉस्टिट्यूशन इन इंडिया, जो माझ्याकडे तपासण्यासाठी आलेला. त्याच्यातली आकडेवारी बघितल्यानंतर माझं तर सगळं मनच उडालं. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतोय की कामवासना ही अन्ना इतकीच पवित्र आहे. आपण अन्नाला परब्रह्म मानलं आणि कामवासनेचा धिक्कार केला. पण कामवासना हे नवसर्जन करते, नवी निर्मिती करते, आणि ती तितकीच पवित्र आहे जितकी आपल्या अन्ना इतकी पवित्र आहे. म्हणून अन्न जर ब्रह्म असेल तर कामवासना सुद्धा ब्रह्म आहे. आणि म्हणून तिच्याकडे निखळ वृत्तीनं, निरपेक्ष वृत्तीनं, नैतिक वृत्तीनं पाहिलं तर समाजातला सगळा भ्रष्टाचार आणि सगळी अनैतिकता नष्ट होईल. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतोय की शेवटी माणूस जगतो कशासाठी? माणूस एका गोष्टीसाठी जगतो, ती म्हणजे आपल्यामध्ये जे सुप्त रूपात आहे, प्रत्येक माणसात आहे, इथे बसलेल्या प्रत्येकात, प्रत्येक स्त्री पुरुषात, प्रत्येक तरुणात ही गोष्ट आहे. एक शक्ती आहे सुप्त. या सुप्त शक्तीचं प्रकटीकरण करायचं. ज्यावेळी माणूस आपल्यातल्या सुप्त शक्तीचं प्रकटीकरण करत 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 जातो, त्यावेळी त्याची कळी असलेलं जीवन उमलत 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 जातं आणि फुल उमलतं, जसं गुलाबाचं फुल उमलावतं. आणि मग त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. माणूस इतर प्राण्यासारखा खाण्यासाठी आणि कामवासनेच्या पूर्तीसाठी जगत नाही, तर तो आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी जगतो. आणि
अधिक चांगल्या पद्धतीने सजवण्यासाठी, सुंदर करण्यासाठी जगत असतो. पण हे माणसाचं जगणं त्याच्या वाट्याला कसं येईल? हे जगणं त्याच्या वाट्याला यायचं असेल तर जसे माणसाला प्रयत्न करावे लागतात त्या प्रकारची एक समाज व्यवस्था सुद्धा असावी लागते. माणसाचे प्रयत्न, नुसते माणसाचे प्रयत्न अपुरे असतात. या देशातले अनेक शेतकरी ज्यांच्यामध्ये आइन्स्टीन होण्याची ताकद होती ते नांगर धरता धरता मेलेले आहेत. कारण त्यांच्या आतमध्ये असलेल्या सुप्त शक्तीला कधी वाव मिळाला नाही. इथे असलेल्या अनेक बहिणी, अनेक मुली यांच्यामध्ये इतकी क्षमता असू शकते. खरं म्हणजे ती जनाबाईमध्ये होती, ती चोखामेळ्याच्या बायकोमध्ये होती, सोयराबाईमध्ये, की त्या उत्तम कवयित्री झाल्या असत्या आणि लता मंगेशकर पेक्षा सुद्धा मोठ्या गायिका झाल्या असत्या. पण आमच्या शेतकऱ्यांच्या स्त्रिया, कष्टकऱ्यांच्या स्त्रिया दळता दळताच हाताला फोड येऊन मेल्या. त्यांच्या जीवनाचा विकास होऊ शकला नाही. म्हणून तुमचा विकास व्हायचा असेल तर जसे तुम्हाला व्यक्तिशः प्रयत्न करावे लागतात माणूस म्हणून, तशी समाज व्यवस्था पण पाहिजे. ही समाज व्यवस्था कशी निर्माण होईल असा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न होता. आंबेडकर काय प्रश्न विचारित होते की या देशातल्या सामान्यातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब अशा स्त्री पुरुषांना त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांचा विकास कसा करणार, कसा होईल, याच्यासाठी कोणती व्यवस्था आणावी लागेल, हा बाबासाहेबांचा खरा प्रश्न होता. आणि बाबासाहेबांच्याकडे त्याला उत्तर असो की जोपर्यंत समाजवादी समाजरचना भारतात येत नाही तोपर्यंत अशा प्रकारची समाज व्यवस्था इथे येणार नाही आणि माणसाला त्याचं जगणं अर्थपूर्ण करता येणार नाही. बाबासाहेब मंत्रिमंडळात होते. काय काय केलं बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी? ही लँड मॉर्गेज बँक आहे ना, बाबासाहेबांनी काढली. हे तुमचं LIC आहे ना, हे बाबासाहेबांची कल्पना. या देशातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून पहिल्यांदा भारताच्या इतिहासात, तुम्ही अख्खा इतिहास बघा, मुसलमानी सुलतानांचा बघा आणि हिंदू राजांचा पण बघा, कोणत्या मुसलमान सुलतानांनी आणि कोणत्या हिंदू सम्राटांनी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी धरण बांधलं. बाबासाहेब ज्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्यावेळी त्यांच्याकडे 6 खाती होती. बाबासाहेब खुर्चीवर बसल्याबरोबर पहिल्यांदा बांधकाम विभागामध्ये त्यांनी दामोदर व्हॅलीची कल्पना मांडली आणि सांगितलं की जर हा देश अन्नधान्याच्या दृष्टीने तुम्हाला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर हा प्रोजेक्ट करायला पाहिजे. एका माणसाने मला एक आठवण सांगितली, ती खरी खोटी मला माहिती नाही, खरी असेल खोटी असेल, पण बाबासाहेब मंत्री होते त्या खात्याचे आणि त्यांनी विचारलं खूप लोकांना की चांगला इंजिनियर कोण मिळेल आपल्याला, हे याचा आराखडा तयार करा. त्यावेळी एका इंजिनियरचं, पंजाबी इंजिनियरचं नाव सांगण्यात आलं. बाबासाहेब म्हणले जा त्याला घेऊन या. 2 माणसं पाठवली, ते गेले त्या इंजिनियरकडे. तर आता त्यावेळेचा इंजिनियर म्हटल्यावर 46 सालचा, आता ती जात नावाची भानगड आहेच ना आपल्या डोक्यात. ते म्हटले काय? ते म्हटले आंबेडकरांनी तुम्हाला बोलावले आणि एका धरणाचा प्रकल्प आहे दामोदर व्हॅलीचा, तो तुम्हाला करायचा आहे. ते म्हणले मी अस्पृश्याच्या हाताखाली काम नाही करणार. ते लोक आले, आंबेडकरांनी विचारले का हो, का नाही आणलं? हा त्याच्याकडे बघतोय, तो याच्याकडे बघतोय. बाबासाहेबांच्या ध्यानात आलं. त्याने त्यांना बसवलं, म्हणले खरं सांगा काय? तर ते म्हणले तो असं असं म्हणला की एका अस्पृश्याच्या हाताखाली मी काय काम करणार नाही. बाबासाहेब म्हणले ठीक आहे, गाडी काढा. तो माझ्याकडे येत नाही ना, मी त्याच्याकडे जातो. आणि बाबासाहेब त्याच्या घरी गेले आणि ज्यावेळी बाबासाहेब प्रत्यक्ष येताना दिसले त्यावेळी याचा थरथर कापू उडाला आणि काहीही एक शब्द न बोलता फक्त आंबेडकर त्याच्या पुढे उभे राहिले. त्यांनी वाकून नमस्कार केला आणि सांगितले. बाबासाहेब त्याला एकच म्हटले
मी या खात्याचा मंत्री आहे म्हणून तू येऊ नकोस. तर हा देश अन्नधान्याच्या दृष्टीनं जर स्वयंपूर्ण करायचं असेल तर हा प्रोजेक्ट आपल्याला करावा लागेल. देशाच्या साठी तू माझ्या बरोबर ये. त्याने आंबेडकरांची क्षमा मागितली आणि विचारलं कधी जॉईन हो. आंबेडकर म्हणले आत्ता माझ्या बरोबर गाडीत बस. या बाजार समित्या ज्या आहेत त्या बाबासाहेबांनी काढल्या. शेतकऱ्यांच्या साठी काय काय करावं, सरकारने काय काय गोष्टी कराव्यात याची यादी बाबासाहेबांनी दिली, घटना परिषदेत दिली. हे सगळं केलं तरी आंबेडकर अस्पृश्यांचेच पुढे कोण विचारतच नव्हतं त्या. तेव्हा या देशातल्या सामान्य माणसाचा त्याच्यातल्या सुप्त शक्तींच्या प्रकटीकरणासाठी काय करावं लागेल. आणि जेव्हा आंबेडकर घटना समितीत गेले आणि घटना लिहिण्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि कायदा मंत्री म्हणून ती सादर करण्याचं काम आलं, तिच्यावर चर्चा करण्याचं काम आलं आणि या देशाचं भविष्य कसं असेल हे ठरवणारी राज्यघटना बाबासाहेबांनी तयार करून जेव्हा ती पास केली घटना परिषदेत, त्यावेळी हा देश आधुनिक बनला. या राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय? या राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं आहे, आम्ही भारतीय लोक. राज्यघटना उघडा, तुमच्या लक्षात येईल काय सुरुवात काय. आम्ही भारतीय लोक. अरे कोण तुम्ही? इतिहासात कुठे होता अदृश्य? तुमच्यावर शकाने राज्य केलं, कुशाणाने केलं, होणाने केलं, मुसलमानांनी केलं, तुर्कांनी केलं, अफगाणांनी केलं, पोर्तुगीजांनी केलं, फ्रेंचांनी वखारे टाकल्या आणि मुसलमानांच्या तर 150 वर्ष ताब्यात होते. कोण तुम्ही? घटना परिषदेच्या चर्चेमध्ये बाबासाहेबांना असं सांगण्यात आलं की ही राज्यघटना ईश्वराच्या नावाने लिहा. कारण जगामध्ये अशा राज्यघटना आहेत की ज्याच्यामध्ये इन द नेम ऑफ अल्लाह, इन द नेम ऑफ गॉड अशा राज्यघटनांची सुरुवात आहे. एक भार्गवदास ठाकूर म्हणून एक मोठे नेते होते गांधीवादी, त्यांनी सांगितलं की गांधीजींच्या नावाने ही राज्यघटना लिहा. बाबासाहेब म्हणाले मी असं करणार नाही, अजिबात असं करणार नाही. त्यांना घटना परिषदेत विचारलं की या राज्यघटनेचा केंद्रबिंदू कोण असेल, तर गांधींनी नारा दिला होता खेड्याकडे चला. आंबेडकर त्यांच्या विरुद्ध बोलत होते शहराकडे चला. आता खेड्याकडे जाऊन काय करणार हो? तुम्ही सगळे लोक, तुमचे वडील, तुमचे आजोबा ते खेड सोडूनच इथं आलेले आहेत ना. का? कारण तिथं पोट भरायला नव्हतं काही. आणि आपल्या खेड्याची वर्णनं तर अशी केलेली आहेत, अरे रे 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 काय सांगायचं तुम्हाला. अशी भारी भारी वर्णन आहे. ब्रिटिशांनी पण केली. मेटकाप नावाच्या एका ब्रिटिशांनी पण खेड्याचं वर्णन केलं. भारतातलं खेड म्हणजे स्वर्गच. आणि आमचे मराठी साहित्यिक वा वा भैरू पहाटेच उठतो, नांगर धरतो, त्याचे 2 बैल, त्याचा नांगर आणि मग 10 वाजता त्याची बायको डोक्यावर पाटी घेऊन येते भाकरीची, लुटू 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 चालत बांधावरून येते. मग दोघे जण बसतात आणि मग भाकर काढतात आणि भाकरी बरोबर चटणी असते लसणाची आणि मग एक कांद्याची पात उपडतात. कांदा तो असा फोडतो आपल्या पायावर आणि दोघे जण असं मस्त खातात की जणू काय स्वर्ग सुख. आणि मग उठतात आणि पाटातून झुळझुळू वाहणारं पाणी पितात आणि मस्तपैकी ढेकर देतात. याच्यापेक्षा स्वर्ग सुख आणखीन काय असू शकतं? मी त्या साहित्यिकांना म्हणालो, भाडव्यानो, तुम्ही एकदा भैरू होऊन दाखवा. 8 दिवस खेड्यात जा आणि तुझ्या भैरवेला पण घेऊन जा आणि तिला
नऊवारी साडी नेसून त्या बांधाने हळूहळू हळूहळू असे बाजरीचे भाकरी, ज्वारीचे भाकरी आणि लसणाची मिरची घेऊन या आणि खा आणि 8 दिवस खाऊन दाखवा. आणि तुम्ही जर आताच्या पाटातलं पाणी जर पिलात ना तर तुमच्या दोन्ही किडन्या उकडतील, कारण त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण प्रचंड आहे. तुम्ही जगूच शकणार नाही. बाबासाहेबांच्यावर प्रेशर होतं की एक तर ही राज्यघटना देवाच्या नावाने लिहा किंवा ही राज्यघटना केंद्र काय म्हणायचं खेडं. बाबासाहेब म्हणाले ही राज्यघटना मी कुठल्याही देवाच्या नावाने लिहिणार नाही आणि ही राज्यघटना हिचा केंद्रबिंदू मी खेडं पण करणार नाही, कारण खेड्यामध्ये काय गावगुंडी चालते मला माहिती आहे. आपल्यापैकी अनेक इथे बसलेले असे लोक असतील की ज्यांच्या गावाकडच्या जमिनी असतील त्यांच्या वाट्याच्या, त्या त्यांच्या भावाने हडप केले असतील, भाऊबंधाने हडप केलेले असतील किंवा बऱ्याच भानगडे असतील. अनेक लोकांच्या जमिनीवरून कोर्टात दावे असतील. त्यामुळे खेड्यातली माणसं फार चांगली असतात आणि शहरातली माणसं वाईट असतात असं नाही. शेवटी माणूस माणूस असतो. बाबासाहेब म्हणाले या राज्यघटनेचा केंद्रबिंदू मी खेड अजिबात करणार नाही आणि ती कुठल्या देवाच्या नावाने पण लिहिणार नाही. तर या राज्यघटनेचा केंद्रबिंदू असेल भारतातला माणूस. हा माणूस केंद्रबिंदू ठेवून मी ही राज्यघटना लिहिणार आहे. म्हणून या देशाच्या राज्यघटनेच्या केंद्रस्थानी भारतीय स्त्री आणि भारतीय पुरुष आहे. म्हणून ही राज्यघटना म्हणते आम्ही भारतीय लोक. अरे कोण तुम्ही? काय इतिहास आहे तुमचा? तुमच्याकडे इतिहास सांगावा असा इतिहास तरी आहे का? एक छत्रपती शिवाजी सोडले, एखादा राणा प्रताप सोडला, एखादा अशोक सोडला, तर 721 सालापासून इसवी सनाच्या तुमच्याकडे सांगण्यासारखं काय आहे सांगण्यासारखं? पण बाबासाहेब म्हणले तसं नाही. आम्ही भारतीय लोक काय करणार? आता नव्या युगात प्रवेश करणार आहोत. आम्ही या देशातल्या प्रत्येक माणसाला राज्यघटनेचा प्रिॲम्बल काय म्हणतो, सरनामा काय म्हणतो? आम्ही भारतीय लोक. म्हणजे भारतातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक माणूस, सामान्य माणूस, राष्ट्रपती असो, श्रीमंत माणूस, बिर्ला, टाटा, कोणी असो, तो म्हणायला लागला आम्ही भारतीय लोक. यापूर्वी असं भारताच्या इतिहासात कोणीही म्हटलं नव्हतं. आम्ही भारतीय लोक. काय म्हणत होते? आम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय, आम्ही वैश्य, आम्ही शूद्र, आम्ही शूद्रातिशूद्र. बाबासाहेब म्हणले हे नाही आता चालणार. आता आम्ही सगळे, आम्ही भारतीय लोक या देशाला काय देऊ? कोण देणार? आम्ही. आम्ही काय देणार? स्वातंत्र्य देऊ. कसलं स्वातंत्र्य देऊ? विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजुतीचं स्वातंत्र्य देऊ. आम्ही या देशात समता देऊ. कसली समता देऊ? संधीची आणि प्रतिष्ठेची समता देऊ. एखाद्या जातीत जन्माला आला म्हणून तो वरचा आणि एखाद्या जातीत जन्माला आला म्हणून तो खालचा. एखादी स्त्री जन्माला आली म्हणून ती वाईट आणि एखादा मुलगा जन्माला आला म्हणून तो चांगला असं नाही. तर आम्ही प्रत्येकाला प्रतिष्ठा देऊ. या देशात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा मिळेल. आम्ही समानता देऊ. कसली समानता? संधीची आणि प्रतिष्ठेची. ही संधीची समानता जी आहे तिच्यामध्ये माणसाचं अख्खं जीवन सामावलेलं आहे. तुम्हाला जर संगीतकार होण्याची संधी मिळाली, तुम्हाला जर नृत्य करण्याची संधी मिळाली, तुम्हाला जर गायनाची संधी मिळाली, तुम्हाला जर अभ्यास करण्याची संधी मिळाली, तुम्हाला जर प्रयोग करून शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळाली, तर तुमच्या अंगातली सुप्त शक्ती प्रकट होऊ शकेल. आपले महाराष्ट्रीयन लोक फार विचित्र आहेत.
माझ्या एका पुस्तकाचं एका ग्रंथाचं प्रकाशन झालं याला बंगलोरला, आणि मी तिथे गेलो. तर प्रकाशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या प्रकाशकाने मला बोलावलं होतं त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता. तो म्हटला थांबतोस का तू बहिणीच्या साखरपुड्याला? म्हटलं बघू तरी तुमचा साखरपुडा कसा असतो तो. मी बसलो आपला, आणि बसल्यानंतर मला काय वाटलं, आपल्याकडे कसे प्रश्न विचारायचे आमच्या काळात, आता नवीन काय विचारतात मला माहिती नाही. आमच्या काळात सासू मुलीला बघायला गेली की ती पहिल्यांदा विचारायची, तुला गोल भाकरी करता येते, थापता येते का गोल? कारण अनेकदा मुलींच्या भाकरीत त्रिकोणी चौकोणी व्हायच्या. दुसरा प्रश्न, तुला विणकाम करता येतं का? म्हणजे जुन्या ज्या पिशव्या असायच्या त्याच्यावरती काहीतरी विणकाम करायचे. तुला मशीन चालवता येतं का? शिविंग मशीन. या असले बाष्कळ प्रश्न विचारायचे. मी तिथे गेलो, ती सासू आली, सासरा आला, नवरा आला, दीर आला, त्या मुलाचा मामा आला. सासूने काय प्रश्न विचारला त्या मुलीला, तुला नृत्याचे कोणकोणते प्रकार येतात? तिने सांगितलं, मला कथ्थक येतं, अमकं येतं, तमकं येतं, दमकं येतं. सासू म्हटली, नाचून दाखव. तिने पदर खोवला आणि 1, 2, 3 तुकडे तिने नाचून दाखवले. सासू, सासरा आणि मुलगा म्हणला, आम्हाला मुलगी पसंत. साला मला एवढं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातली सासू जर आपल्या सुनेला म्हणाली की तुला नाचता येतंय काय, तर साला तिला नक्कीच तिच्या व्यायाने मारला असतं तिथल्या तिथे. साला नाचता येतंय काय, माझ्या पुरीला काय तमाशात घालायचंय काय, असं म्हणून त्याला मारलं असतं. हे जी संस्कृती आहे, नृत्य ही साधी गोष्ट नाही. प्रत्येक कलेत माणूस पण सामावलेला आहे. ज्या माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये प्रगती नसेल, गती नसेल, बरे तुम्हाला गाता नाही येऊ देत, पण निदान गाणं ऐकता तरी आलं पाहिजे. तुम्हाला सचिन तेंडुलकर नाही होत आहेत, पण निदान त्याने सिक्सर मारला तर तुम्हाला टाळ्या तरी वाजवता आल्या पाहिजेत. तुम्हाला किशोरी आमोणकरचं एखादं गाणं जर तुम्ही ऐकत असाल तर एखाद्या ठिकाणी दाद तरी देता आली पाहिजे. एखादा धावपटू असेल तर तो कसा पळतो, ही आपली सिंधू जिने तिकडे बक्षीस मिळवलं, हे साला काय करंटे लोक. आपण ज्या दिवशी तिने ऑलिम्पिक मध्ये विजय मिळवला भारताच्या वतीनं, त्यावेळी मला सांगायला लाज वाटते की गुगलवरती लाखो लोकांनी जाऊन चौकशी केली की हिची जात कोणती आहे. आणि हे गुगलने जाहीर केलं की सिंधू संबंधी आमच्याकडे जे प्रश्न येतात ते फक्त तिची जात कोणती आहे हे विचारण्यासाठी. लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला आज या घडीला तिची जात शोधतात. म्हणून बाबासाहेब म्हणत होते, आम्ही भारतीय लोक काय करू, समता देऊ. कसली? संधीची आणि प्रतिष्ठेची. आम्ही न्याय देऊ, सामाजिक आणि आर्थिक. आणखीन काय करू, आम्ही बंधुता देऊ. या देशातल्या 2 जाती कधी बंधुतेने राहिल्या नाहीत. पोट जाती पण बंधुतेने कधी राहिल्या नाहीत. तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता यांच्यात एक दुवा करणारी, साधणारी अशी समता देऊ, बंधुता देऊ. आणि या भारताचं ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढे लिहिलंय की ही राज्यघटना, पुढे काय लिहिलंय, ही राज्यघटना आम्हीच आम्हाला देतो आणि आम्हीच ते स्वीकारतो. तेव्हापासून या देशातला सामान्य माणूस या देशाचा नागरिक बनला आणि या देशाच्या भवितव्याची चिंता वाहणारा एक माणूस बनला. हा देश जगाच्या पाठीवर जर महान व्हायचं असेल, आणि बाबासाहेबांचं हे समतेचं स्वप्न, हे केवळ अस्पृश्यांचं स्वप्न नव्हे. आज बाबासाहेबांच्या नावाने आणि विशेषतः
गेल्या वर्षामध्ये संपूर्ण जगाने युनोमध्ये बसून 175 राष्ट्रांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांचा 125वा जन्मदिन साजरा केला आणि जाहीर केलं की 20व्या शतकातल्या आणि 21व्या शतकातला मनुष्य जातीचा हा सगळ्यात महान प्रतिनिधी आहे. यांनी गुलामगिरी नष्ट केली, यांनी माणसासाठी, स्त्रियांच्यासाठी आणि विषमतेने पीडित झालेल्या लोकांच्यासाठी आपलं अख्खं आयुष्य दिलं. तेव्हा आज बाबासाहेब जागतिक स्थानावर जाऊन बसले. आपला देश पूर्वी बुद्धाच्या नावाने ओळखला जात होता, त्याच्यानंतर तो महात्मा गांधींच्या नावाने ओळखला गेला 20व्या शतकात आणि 21व्या शतकात तो जग आज बाबासाहेबांच्या नावाने ओळखला जातो. भारत. जर कोणाला असं वाटत असेल की हा देश घडवण्याचं काम गांधींनी, जवाहरलाल नेहरूंनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, हे 3 महापुरुष या देशात जन्माला आले नसते तर आजचा भारत आजचा राहिला नसता. एक तर तो मध्ययुगात गेला असता, पाठीमागे जुन्या व्यवस्थेचं पुनरुज्जीवन करून, किंवा इथे फॅसिस्ट लोकशाही वगैरे काहीतरी फॅसिझम आला असता, इथे लोकशाही आली नसती. म्हणून ज्या गांधींच्या नावाने, ज्या नेहरूंच्या नावाने आणि ज्या बाबासाहेबांच्या नावाने हा देश ओळखला जातो, त्याची ओळख पुसण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण माझी अशी खात्री आहे की जोपर्यंत ही राज्यघटना आहे आणि जोपर्यंत इथल्या माणसामध्ये सत्सत्व बुद्धी आहे, तोपर्यंत तो ही ओळख पुसू देणार नाही आणि त्याच्याऐवजी इतर कुणाचाही शिरकाव तिथे होऊ देणार नाही. याच्यासाठी जर तुम्ही जपलात, याच्यासाठी जर तुम्ही प्रयत्नशील राहिलात, तर हा देश जगातला एक महान राष्ट्र म्हणून, आणि नुसतं महान म्हणजे श्रीमंत राष्ट्र नव्हे, तर या जगातलं एक महान परंतु सुखी, समृद्ध आणि अहिंसेच्या पायावर उभं असलेलं, मैत्रीच्या पायावर उभं असलेलं, एक नीतिमत्तेच्या पायावर उभे असलेलं राष्ट्र आपण निर्माण करू. बाबासाहेबांची ही इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून आपल्या कुवतीप्रमाणे, फार नाही, मी काय तुम्हाला समाजसेवेचं आवाहन नाही करत, आपल्या कुवतीप्रमाणे जे थोडं असेल ते खारीचा वाटा, प्रत्येक स्त्री पुरुषांनी जर त्याच्यामध्ये खारीचा वाटा घेतला तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते स्वप्न पुरं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि आपलंही योगदान त्याला मिळावं अशी अपेक्षा करतो. आणि मला या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने बोलावलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.